ग्रहांचे संकेत भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार मकर राशीच्या मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्याच मनात हा प्रश्न वारंवार येत आहे का? मी इतकी मेहनत करतो, इतका प्रामाणिकपणे काम करतो, पण प्रत्येक गोष्ट माझ्याच बाबतीत उशिरा का घडते? जर हा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त ऑगस्ट महिन्याचं राशी भविष्य नाही आहे, तो त्या प्रश्नाचं उत्तर आहे. मकर राशीच्या मित्रांनो, तुमचा राशीचा स्वामी आहे शनी. आता शनीची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शनी कधीच घाई करत नाही. तो माणसाला आधी घडवतो आणि मगच त्याला पुढे नेतो. म्हणूनच गेल्या काही महिन्यात तुम्हाला कदाचित असं वाटलं असेल की आयुष्यभर फक्त मेहनतच करत आहोत, जबाबदाऱ्या वाढत आहे, पण त्या प्रमाणात यश दिसत नाही. कधी स्वतःवरच शंका आली असेल, कधी नशिबावर राग आला असेल आणि कधी मनात शांतपणे एकच विचार आला असेल, माझी वेळ कधी येणार? मित्रांनो, कदाचित ऑगस्ट 2026 याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलं आहे. कारण या महिन्यातील ग्रहस्थिती एक महत्त्वाचा संदेश देत आहे. शनीने घेतलेली कसोटी आता गुरुच्या कृपेने योग्य दिशेकडे वळू लागली आहे. याचा अर्थ सगळ्या समस्या एका दिवसात संपतील असं अजिबात नाही आहे. पण जिथे आतापर्यंत फक्त संघर्ष दिसत होता, तिथे आता संधी दिसू लागतील. जिथे फक्त वाट पाहावी लागत होते, तिथं आता हालचाल सुरू होईल. आणि तिथे स्वतःवर विश्वास थोडासा कमी झाला होता, तिथे पुन्हा एकदा आशेचा दिवा पेटताना दिसेल. या महिन्यात 3 ऑगस्टला मंगळ, 5 ऑगस्टला बुध आणि 17 ऑगस्टला सूर्य हे 3 महत्त्वाचे ग्रह आपली स्थिती बदलत आहे. त्या प्रत्येक बदलाचा तुमच्या आयुष्यावर वेगळा परिणाम होणार आहे. आरोग्य, पैसा, करिअर, प्रेम, कुटुंब आणि भाग्य या प्रत्येक विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्ही ज्याची अनेक महिन्यापासून वाट पाहत आहात त्याची सुरुवात या ऑगस्टच्या महिन्यामध्ये होऊ शकते. आरोग्य आणि मनाची ताकद. मित्रांनो, प्रत्येक वेळी आरोग्य म्हटलं की आपण फक्त शरीराचा विचार करतो, पण या महिन्यात मला वाटतं तुमच्या शरीरापेक्षा तुमच्या मनाला जास्त विश्रांतीची गरज आहे. गेल्या काही महिन्यात जबाबदाऱ्या वाढल्या, काम वाढलं, अपेक्षा वाढल्या आणि या सगळ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ मात्र कमी पडला. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसत होतं, पण आतून थकवा साचत गेला. कदाचित तुम्ही अनेकदा असं म्हणलं असाल की थोड्या वेळ स्वतःसाठी मिळालं तर फार बरं होईल. ऑगस्ट महिना तुम्हाला अगदी तसाच एक छोटासा श्वास देण्याचा प्रयत्न करत आहे. महिन्याच्या सुरुवातीला कामाचा ताण किंवा धावपळ थोडी जास्त जाणवू शकते. म्हणून झोप, वेळेवरचं जेवण आणि पुरेसं पाणी या तिन्ही गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. कारण कधीकधी मोठा आजार नसतो, पण छोट्या दुर्लक्षामुळे मोठा त्रास निर्माण होतो. विशेषतः तोंड, दात, घसा आणि पचनाशी संबंधित लहानसहान तक्रारी पूर्णपणे दुर्लक्षित करू नका. जर आधीपासून तंबाखू, धूम्रपान किंवा मद्यपानाची सवय असेल तर या महिन्यात शरीर त्याचा संकेत देऊ शकतं. घाबरण्याचं कारण नाही, पण शरीर सांगत असलेले इशारे वेळेवर ऐकणं हे शहाणपणाचं आहे. आणखी एक गोष्ट, मकर राशीचे लोक मनातलं मनातच ठेवतात. ताण आला की कुणाशी बोलण्यापेक्षा स्वतःच पेलण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्येक ओझं एकट्यानं उचलायचं नसतं. या महिन्यात ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याशी मनमोकळे बोला, तरच मन हलकं होईल आणि मन शांत झालं की निर्णय पण चांगले होतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, गुरुची कृपा म्हणजे फक्त संधी मिळणं नाही आहे, तर त्या संधीचा लाभ घेण्या इतकं शरीर आणि मन दोन्ही सक्षम असणं आवश्यक आहे. म्हणूनच या महिन्यात स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, ती तुमची जबाबदारी आहे. आता शरीर आणि मन दोन्हीबद्दल बोललो, पण प्रत्येकाच्या मनात आणखी एक प्रश्न असतो, या महिन्यात पैशाचं काय? खर्च वाढणार की उत्पन्न? चला त्याबद्दल आता सविस्तर बोलूया. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याबद्दल प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो, या महिन्यात पैशाचं काय? पैसा येणार की खर्चच वाढणार? उत्तर आहे दोन्ही. हो, या महिन्यात तुमच्या हातात पैसा येण्याची शक्यता आहे, पण त्याचवेळी काही महत्त्वाचे खर्चही समोर उभे राहू शकतात. घरासाठी, कुटुंबासाठी, व्यवसायासाठी किंवा भविष्यासाठी केलेली एखादी गुंतवणूक हे खर्च अचानक वाटू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खर्च हा नुकसान नसतो. काही खर्च उद्याच्या यशाची पायाभरणी असतात. म्हणून या महिन्यात पैशाचा वापर फक्त आज किती खर्च झाला हा विचार करू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, हा खर्च माझं उद्याचं आयुष्य अधिक चांगलं करणार आहे का? जर उत्तर होय असेल तर तो खर्च गुंतवणूक आहे. आणि याच ठिकाणी शनी आणि गुरु तुम्हाला एकत्रित शिकवत आहेत. शनी सांगतोय कमावलेला प्रत्येक रुपया जपून वापरा आणि गुरु सांगतोय योग्य ठिकाणी केलेली गुंतवणूक भविष्यात अनेक पटींनी परत येते. म्हणून या महिन्यात मोठा आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका.
पण भीतीपोटी योग्य संधी पण सोडू नका. आता थोडंसं कुटुंबाबद्दल. मकर राशीच्या मित्रांनो, तुमचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही घरच्यांसाठी खूप काही करता, पण ते बोलून दाखवत नाही. तुमचं प्रेम तुमच्या कृतीतनं दिसतं, शब्दात नाही. यामुळं कधीकधी घरच्यांना तुमचं मन समजायला उशीर होतो. महिन्याच्या सुरुवातीला छोट्या कारणांमुळे मतभेद होऊ शकतात, पण हे मतभेद अहंकारामुळे वाढू देऊ नका. एका शांत संवादाने अनेक गैरसमज संपू शकतात. विशेषतः आईवडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती यांच्या अनुभवाकडे या महिन्यात नक्की लक्ष द्या. त्यांचा एखादा साधा सल्ला मध्ये मोठा फायदा लपलेला असू शकतो. आता पैसा आणि कुटुंब या दोन्हीबद्दल बोललो, पण ज्यांचं शिक्षण सुरू आहे किंवा करिअरमध्ये स्वतःला पुढच्या टप्प्यावर नेण्याची तयारी सुरू आहे, त्यांच्यासाठी ऑगस्ट महिना एक वेगळा संदेश घेऊन आला आहे. चला आता शिक्षण आणि प्रेमाच्या बाबतीत ग्रह काय संकेत देत आहेत ते समजून घेऊया. मित्रांनो, आयुष्यात काही निर्णय असे असतात जे आपल्याला पुढच्या अनेक वर्षाचं भविष्य ठरवतात, आणि ऑगस्ट महिना असंच काही निर्णय तुमच्याकडे घेऊन येऊ शकतो. तर तुम्ही विद्यार्थी असाल, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, किंवा नवं कौशल्य शिकण्याचा, नवीन कोर्स करण्याचा किंवा करिअरमध्ये स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा विचार करत असाल, तर हा महिना तुमच्यासाठी आशादायक ठरू शकतो. पण एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो, या महिन्यात तुमचा सर्वात मोठा शत्रू कोणती परीक्षा नाही, कोणती स्पर्धा नाही, तर स्वतःबद्दल निर्माण होणारा संभ्रम आहे. कधी वाटेल हे माझ्याने होईल, आणि क्षणात मन म्हणेल नाही, कदाचित मी तयार नाही. हा संघर्ष पुस्तकांशी नाही तर स्वतःच्या मनाशी आहे. मित्रांनो, शनीची हीच शिकवण असते. तो प्रत्येक निर्णय घाईघाईत घेऊ देत नाही, पण या महिन्यात गुरुची साथ तुमच्या विचारांना योग्य दिशा देण्याचं काम करू शकते. म्हणून भीतीवर नाही तर तयारीवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही जितकी तयारी केली आहे तितकाच तुमच्यावर विश्वास ठेवण्याचाही योग्य काळ आहे. आता बोलूया प्रेम आणि मॅरेज जीवनाबद्दल. मकर राशीच्या मित्रांनो, तुमच्यावर जबाबदाऱ्या जास्त असतात, आणि म्हणूनच तुमच्या भावना अनेकदा मनातच राहतात. तुम्ही प्रेम कमी करत नाही, पण प्रेम व्यक्त थोडं कमी करता. याच कारणामुळे महिन्याच्या सुरुवातीला, विशेषतः पहिल्या 4-5 दिवसांमध्ये छोट्या कारणांमुळे मतभेद किंवा अबोला निर्माण होऊ शकतो. अशावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, वाद जिंकून नातं हरवण्यात काही अर्थ नसतो. रागाच्या क्षणी उत्तर देण्यापेक्षा क्षणभर शांत राहणं जास्त शहाणपणाचं ठरतं, आणि महिन्याचा पुढील काळ नात्यांसाठी खूप सकारात्मक ठरू शकतो. ज्यांच्या प्रेमसंबंधात गेल्या अनेक महिन्यापासून अनिश्चितता होती, त्यांना आता एकमेकांशी स्पष्ट बोलण्याची संधी मिळेल. विवाहित मकर राशीच्या व्यक्तींनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, मतभेद म्हणजे प्रेम कमी झालं असं नसतं. कधीकधी मतभेदच एकमेकांना अधिक चांगलं समजून घेण्याची संधी बनतात. या महिन्यात गुरुची ऊर्जा तुमच्या नात्यांमध्ये विश्वास, संवाद आणि आत्मीयता पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करेल. फक्त पहिलं पाऊल तुम्ही उचलायचं आहे, कारण शनीने तुम्हाला नात्याची किंमत शिकवली आहे, आणि आता गुरु ती नाती अधिक मजबूत करण्याची संधी देत आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट मान्य कराल ना, या सर्वात जास्त उत्सुकता करिअर, व्यवसाय आणि भाग्याबद्दल असते, आणि ऑगस्ट महिन्याचं सर्वात मोठं रहस्य याच ठिकाणी दडलेलं आहे. चला आता पाहूया शनीनं घेतलेल्या मेहनतीचं फळ करिअर आणि व्यवसायात नेमकं कसं दिसू शकतं. मित्रांनो, आता आलो आहोत या संपूर्ण व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, करिअर, व्यवसाय आणि भाग्य. आतापर्यंत मी एक गोष्ट वारंवार सांगत आलेलो आहे, शनीने तुमची परीक्षा घेतली, आणि आता गुरु त्या मेहनतीला दिशा देत आहे. पण याचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की गेल्या काही महिन्यात तुम्ही जे काम केलं त्याचं मूल्य आता इतरांनाही दिसू लागेल. ज्या व्यक्तीला वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागत होते, त्याच व्यक्तीकडे आता विश्वासानं पाहिलं जाऊ शकतं. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. एखादी नवीन जबाबदारी, नवीन प्रोजेक्ट किंवा तुमच्यावर ठेवला जाणारा विश्वास हीच तुमच्या प्रगतीची सुरुवात ठरू शकते. लक्षात ठेवा, प्रत्येक बढती फक्त पदाची नसते. कधीकधी लोकांच्या नजरेत तुमची किंमत वाढवणं हीच सर्वात मोठी बढती असते, आणि या महिन्यात अशा परिस्थितीमध्ये अनेक मकर राशीच्या व्यक्तींना अनुभवायला मिळू शकते. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल किंवा बराच काळ एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल, तर ऑगस्ट महिना सकारात्मक घडामोडी घेऊन येऊ शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी नेहमी मोठ्या आवाजात येत नाही. कधीकधी ती एका फोन कॉलच्या रूपाने येते, एका भेटीतून येते, किंवा एखाद्या साध्या चर्चेतून येते. म्हणून या महिन्यात कोणतीही संधी लहान समजून दुर्लक्षित करू नका. व्यवसाय करणाऱ्या मित्रांनी तुमच्यासाठी हा महिना विस्ताराचा विचार करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नवीन ग्राहक, नवीन संपर्क, नवीन करार किंवा भविष्यात मोठी फायदा देणारी एखादी भागीदारी याची सुरुवात याच काळात होऊ शकते. विशेषतः व्यवस्थापन, मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय, सेल्स, कन्सल्टन्सी, प्रवासाशी संबंधित कामं, लोकांशी सतत संपर्कात राहावं लागणारं क्षेत्र, यामध्ये काम करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात.
हो, खर्चही होईल, पण मी आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक खर्च नुकसान नसतो. कधी कधी शनी आपल्याकडून धैर्याची गुंतवणूक करून घेतो आणि गुरु त्याच गुंतवणुकीवर यशाचं व्याज देतो. म्हणून या महिन्यात स्वतःवर शंका घेऊ नका, स्वतःची तुलना दुसऱ्याशी करू नका, कारण प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आणि मकर राशीचं एक वैशिष्ट्य आहे, ही रास उशिरा पोहोचते पण योग्य ठिकाणी पोहोचते. मित्रांनो, जर ऑगस्ट महिन्यात तुमच्या दारावर एखादी नवीन संधी आली तर तिला ओळखण्या इतकत आणि स्वीकारण्या इतकत विश्वास स्वतःवर ठेवा, कारण शनीने तुम्हाला तयार केलं आहे आणि आता गुरु तुम्हाला पुढे जाण्याची संधी देत आहे. मित्रांनो, आता संपूर्ण राशी भविष्याचा सार एका ठिकाणी समजून घेऊया. ऑगस्ट महिन्यात 3 महत्त्वाचे ग्रह आपल्याला स्थिती बदल सांगत आहे. 3 ऑगस्ट मंगळाचं परिवर्तन, हा बदल तुमच्या कृतीला नवीन गती देऊ शकतो. जे काम बराच काळ फक्त विचारांमध्ये अडकून पडलं होतं त्यावर प्रत्यक्ष कृती करण्याची प्रेरणा या काळात मिळू शकते. 5 ऑगस्ट बुधाचं परिवर्तन, हा काळ संवाद, निर्णय, कागदपत्र, मुलाखती, व्यावसायिक चर्चा आणि नवीन योजना यासाठी अधिक अनुकूल ठरू शकतो. कधी कधी योग्य शब्द नशिबापेक्षा मोठं दार उघडतात. म्हणून या महिन्यात लोकांचं बोलणं शांतपणे ऐका आणि स्वतःचं म्हणणं विचारपूर्वक मांडा. 17 ऑगस्ट सूर्याचं परिवर्तन, हा बदल तुमच्यातला आत्मविश्वासामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करू शकतो. ज्या गोष्टी आतापर्यंत अवघड वाटत होत्या त्याच गोष्टी मी करू शकतो असा विश्वास मनात निर्माण करू शकतात. तिन्ही ग्रह परिवर्तनापेक्षा माझ्यासाठी ऑगस्ट महिन्यात सर्वात मोठा संदेश वेगळाच आहे. हा महिना तुमचं नशीब बदलण्यासाठी आलेला नाही, हा महिना तुम्ही स्वतःवर ठेवलेला विश्वास पुन्हा जागवण्यासाठी आला आहे. काही महिन्यात शनीने तुमच्याकडून फक्त मेहनतच घेतली नाही, त्याने तुम्हाला संयम शिकवला, जबाबदारी शिकवली, हार मानायची नाही हे शिकवलं आणि आज तुम्ही जिथे उभे आहात तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही खूप काही सहन केलं. म्हणून जर या महिन्यात एखादी नवीन संधी तुमच्या दारावर आली तर पहिला विचार भीतीचा करू नका, पहिला विचार मी तयार आहे हा करा, कारण शनीने तुमची तयारी पूर्ण केली आहे आणि गुरु आता त्या तयारीला योग्य दिशा, योग्य माणसं आणि योग्य वेळ देण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, यश हे नेहमी वेगाने मिळत नाही, पण योग्य वेळी मिळालेलं यश सर्वात जास्त काळ टिकतं. आणि मकर राशीचं हेच वैशिष्ट्य आहे, तुम्ही उशिरा फुलता पण दीर्घकाळ सुगंध देता. म्हणून ऑगस्ट महिन्याकडे फक्त अपेक्षेनं पाहू नका, तयारीनं पहा, कारण कदाचित हीच तयारी तुमच्या आयुष्यातील मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकते. जर हे राशी भविष्य तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील मकर राशीच्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि अशा सखोल, अभ्यासपूर्ण आणि जीवनाला दिशा देणाऱ्या ज्योतिष्य मार्गदर्शनासाठी अमोघ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल. पुन्हा भेटूया. धन्यवाद.